रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. आकाश आणि मीरा आपले दैनंदिन काम संपवून नुकतेच झोपले होते. पण झोपण्यापूर्वी मीराने तिच्या वडिलांना बऱ्याचदा फोन केला, पण त्यांचा फोन बंद येत होता. आता त्यांना झोपून नुकतेच 10 मिनिटे झाली होती की तेवढ्यात मीराच्या फोनची रिंग वाजली. मीरा हॅलो बोलायच्या आधीच तिकडून आवाज आला, मीरा बाळा मला वाचव बाळा, नाहीतर मी मरून जाईल. आपल्या वडिलांचा असा आवाज ऐकून मीराच्या पायाखालची जमीनच सरकली. मीराने घाबरूनच विचारले, बाबा काय झालं तुम्हाला? हॅलो बाबा, माझा आवाज येतो का? हॅलो बाबा. पण कदाचित तोपर्यंत फोन कट झाला होता. मीराने घाबरून तिच्या नवऱ्याला उठवले आणि रडत सगळी गोष्ट आकाशला सांगितली. आकाशने पटकन गाडी काढली आणि मीराला घेऊन तिच्या घरी पोहोचला. तर तिच्या घराला कुलूप होते. ते पाहून मीरा आणखीनच घाबरली. आता एवढ्या रात्री कुणाला विचारूही शकत नव्हते. त्यामुळे आकाशने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. मीरा घाबरतच तिच्या वडिलांच्या खोलीत गेली. तेव्हा तिथे वडिलांना पाहून तिला मोठा धक्काच बसला. तिने धावत जाऊन वडिलांना मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. आपल्या वडिलांची अशी स्थिती पाहून तिचे अश्रू थांबतच नव्हते. सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा आणि सून घरी पोहोचले तेव्हा ते खूप आनंदात होते. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले पाहिले तर त्यांना धक्काच बसला. ते धावतच आपल्या वडिलांच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते चौघे थरथर कापत होते, कारण समोरचे दृश्य पाहून कुणीही घाबरून पळून गेले असते. मोठा मुलगा आणि सून तर घाबरून त्यांच्या खोलीत पळाले आणि आतून दार बंद करून घेतले. आज त्यांना तो दिवस आठवला, ज्या दिवशी आई वडील त्यांच्या घरी आले होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत, अहो तुमचे आई वडील आता आपल्या घरी आले ते ठीक आहे, पण पुढील वर्षी बाबा रिटायर्ड होणार तेव्हा मला हे नका सांगू की ते लोक इथे आपल्यासोबत येऊन राहतील म्हणून. मी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सांभाळते हेच खूप आहे. मी तुमच्या आईला जेवढे काम सांगते तेवढेच काम करते, स्वतःच्या मनाने एक काम करत नाही. आता कालचीच गोष्ट बघा ना, मी काल किचनमध्ये काम करत असताना आईला घराला झाडू मारायला सांगितला तर फक्त झाडू मारून बसून घेतलं. पण असं नाही की झाडूनंतर लागलीच पोचाही करावा म्हणून. काही बोलायला गेले तर तुमचे वडील लगेच बोलतात की या वयात तुझ्या सासूला काम सांगशील का? या वयात 4 पोळ्या खाऊ शकतात तर मग काम नाही करू शकत का? श्वेता तिचा नवरा अजयला म्हणत होती. तेव्हा अजय म्हणाला की अरे हळू बोल जरा, तुला माहीत आहे ना बाबा रिटायर्ड होणार आहेत तर का म्हणून त्यांच्याशी पंगा घेत आहेस? म्हातारी लोक रागाच्या भरात त्यांचा निर्णय लगेच बदलतात. माझी आई साधी भोळी आहे, गोड बोलून तिच्याकडून काम करून घेत जा. बाबांनी घर बांधण्याचा निर्णय घेतला आहे तर ते त्यांच्या घरी राहतील, मग ते का म्हणून येतील इथे राहायला? थोडे दिवस सहन करून घे, त्यानंतर तूच या घराची मालकीण होशील, कारण या घरची मोठी सून म्हणून तुझाच अधिकार आहे. श्वेता म्हणाली, उगाच मला खोटी स्वप्न दाखवू नका. माझ्या आई वडिलांनीही मला हेच सांगितले होते, पण तुमच्या आईने चांगले दागिने बनवून त्यांच्या मुलीला दिले आणि सेवा मात्र माझ्याकडून करून घेतात. मी तुम्हाला आधी सांगून ठेवते की जर त्यांनी घरची कामं केली नाहीत तर त्यांची उद्याची तिकिटे काढून आणा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल. श्वेता बडबडत निघून गेली. संध्याकाळी श्वेता तिच्या सासूला म्हणाली की आई फक्त देवालाही दिवाला दाखवून घरची काम होणार नाही. जरा हात पाय हलवा आणि घरची कामही करायला घ्या. दुपारची भांडी पडली आहेत, जाऊन तेवढी भांडी घासून ठेवा, तेव्हाच तर मी रात्रीचा स्वयंपाक करणार. तेव्हा श्वेताचे सासरे अशोकजी म्हणाले, सुनबाई घरी क्वार्टरमध्ये फक्त 2च भांडी घासायची असतात, पण इथे खूप जास्त आहेत. शिवाय तिचे गुडघेही दुखत आहेत. तुझी हरकत नसेल तर मी भांडी घासून देऊ का? श्वेता म्हणाली, बाबा मी सुद्धा आधी 4 लोकांचा स्वयंपाक करायची, पण आता 6 लोकांचा करतेच ना. त्रास मलाही होतो, पण मी कधी तक्रार करते का? आणि रोज संध्याकाळी जेव्हा सासूबाई तुमच्या सोबत देवळात पार्कमध्ये फिरायला जातात तेव्हा त्यांचे पाय दुखत नाहीत का? तुम्ही हे का नाही सांगत की त्या मला मदत करतात तर तुम्हाला त्याचा त्रास होतो? आता भांडी तुम्ही घासून द्या किंवा त्या मला भांडी घातलेली हवीत. एवढं बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. तेव्हा कमलाजी म्हणाल्या, अहो तुम्ही का म्हणून सुनबाईसोबत वाद घालता? तिचेही म्हणणे बरोबर आहे. आपण इथे राहत आहोत तर तिचेही काम वाढलेच की, आणि असेही उभे राहूनच भांडी घासायची आहेत. मला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका.
थोडे दिवस मग सर्व काही ठीक होईल. तुम्ही जाऊन तुमच्या खोलीत आराम करा. एवढं बोलून कमलाजी भांडी घासू लागल्या. आठवड्यानंतर किशोरजी कमलाजी यांना म्हणाले की कमला, आपण काही दिवसांसाठी आपल्या धाकट्या मुलाकडे जाऊन येऊ. त्यांनी लगेचच फोन लावला तर त्यांच्या लहान सुनेने फोन उचलला आणि म्हणाली, माफ करा बाबा, तुम्ही आता इथे नाही येऊ शकत, कारण मी माझ्या माहेरी आली आहे. ते घरी एकटेच आहेत. तुम्ही तिथे गेलात तर ते एकटे काय करतील? तुम्ही आहात तिथेच थांबा. असे काही महिन्यांनी तुम्ही रिटायर्ड व्हाल, तोपर्यंत घरही तयार होईल. मग आम्हीच तुम्हाला तिथे भेटायला येऊ. मग आता इथे येऊन उगाच आमचा आणि तुमचाही वेळ का वाया घालवताय? एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला. किशोरजी म्हणाले, सगळेच माझी रिटायर्ड होण्याची वाट पाहत आहेत. बघू मी रिटायर्ड झाल्यानंतर कोण माझ्यासाठी किती वेळ काढतो ते. काही दिवसांनी किशोरजी कमलाजी यांना घेऊन परत निघून गेले. हळूहळू वेळ निघून गेला. किशोरजी यांच्या रिटायरमेंटची वेळ ही जवळ आली होती. किशोरजी यांनी त्यांच्या आयुष्याची कमाई ते घर बनवण्यात खर्च केले. शिवाय रिटायर्ड झाल्यानंतर ते जे काही पैसे त्यांना मिळाले तेही घरावर खर्च केले. त्यांनी विचार केला की त्यांच्या स्वप्नातल्या घरात उरलेले आयुष्य सुखाने जाईल, पण देवाने काहीतरी वेगळे ठरवले होते. रिटायर होताच दोन्ही मुलांनी त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार खोल्या सांभाळून घेतल्या. तर मुलांनाही त्यांची खोली दिली आणि एक लहान खोली किशोरजी आणि कमलाजी यांना मिळाली. पण तरीही त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. ते त्यातही खुश होते. काही दिवसांनी मोठ्या मुलाची बदली त्या शहरात झाली, म्हणून तो त्याचे सामान घेऊन वडिलांच्या घरी शिफ्ट झाला. मग काय, श्वेताच्या घरची लोक सतत यायचे, त्यामुळे खोल्यांची कमी भासू लागली. एक दिवस श्वेता म्हणाली, बाबा, तुम्ही मागच्या बाजूला नौकरासाठी जी खोली बनवली आहे ती खोली पण मोठीच आहे. मी तुमचे सामान तेथे ठेवून देते. आपल्या घरी असेही कुठे नौकर राहायला येणार आहेत आणि घर तर घरच असतं. किशोरजी कमलाजी यांच्याकडे पाहून म्हणाले, काय वेळ आली आहे माझ्यावर. माझ्याच घरात मला नोकराच्या खोलीत राहावे लागत आहे. कमलाजी म्हणाल्या, सुनबाईला बोलण्यापेक्षा आपल्या मुलाला बोला. संध्याकाळी अजय घरी आला तेव्हा किशोरजी त्याला म्हणाले, बेटा अजय, तू जरा सुनबाईला समजावून सांग. ती आम्हाला नोकराच्या खोलीत शिफ्ट करत आहे. त्यावर अजय म्हणाला, बरोबरच तर बोलत आहे श्वेता. तुम्ही घराला अशी फरशी बसवली आहे की कधीही तुमचे पाय घसरून खाली पडण्याची भीती वाटते. आणि जर कमी जास्त काही लागलं तर या म्हातारपणात कोण तुमची सेवा करणार? आणि एक गोष्ट अजून सांगतो, उगाच श्वेतासोबत वाद घालू नका. इतके दिवस आईने तुमचे म्हणणे ऐकले म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमची सून ही तुमचं ऐकून घेईल. मुलाचे उत्तर ऐकून किशोरजी यांना धक्काच बसला. आजही मी माझ्याच पेन्शनवर जगतोय, तरी माझ्यावर इतका रुबाब. तो रागाच्या भरात काही बोलणार होते, पण कमलाजी यांनी त्यांना थांबवले. हे घर बांधताना मी किती स्वप्न पाहिली होती, पण आज माझी एक एक स्वप्न तुटत असताना मला दिसत आहेत. आपला धाकटा मुलगा विजय सांगायचा की घर झाल्यावर भेटायला येईल, पण तो फक्त दिवाळीला येतो आणि स्वतःचे प्रॉब्लेम सांगून माझ्याकडून पैसे घेऊन जातो आणि परत येत नाही. त्यावर कमलाजी म्हणाल्या, अहो, तुम्ही रागावू नका, मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी अंगणात बसून दोघं चहाचा आस्वाद घेत होते. तेवढ्यात अजय येऊन म्हणतो की बाबा चला, मी तुम्हाला तुमची खोली रिकामी करण्यासाठी मदत करतो. बघा, श्वेताने ती खोली किती स्वच्छ करून दिली तुमच्यासाठी. किशोरजी म्हणाले, तू पुन्हा मला तेच सांगायला इथे आलास? एकदा सांगितलेले समजले नाही का तुला? अजयने रागाच्या भरात खुर्चीला इतक्या जोरात लाथ मारली की किशोरजी खुर्ची सकट उलटसुलट खाली पडले. मी विचार करत होते की प्रेमाने सांगितले तर तुम्ही समजून घेणार पण नाही. तुम्हाला धक्के देत घराबाहेर काढले असते तर बरे झाले असते. इतकी मेहनत करावी लागली नसती. अजय डोळे दाखवत कमलाजी यांना म्हणाला, समजावून सांग तुझ्या म्हाताऱ्याला, नाहीतर हातपाय तोडून चौकात भीक मागायला बसवून देईल. नंतर बोलू नको की मुलाने वॉर्निंग दिली नाही. मुलाचं असे बोलणे ऐकून किशोरजी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कमलाजी यांनी त्यांना आधार देत दुसऱ्या खुर्चीवर बसवले. अजय तिथून रागातच निघून गेला. किशोरजी यांना कमलाजी यांच्याकडे पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या की अहो, चला आपण त्या खोलीत काही दिवस राहून बघू. नाही आवडलं तर आपण पुन्हा आपला खोलीत येऊ जाऊ. किशोरजी काहीच बोलू शकले नाही. ते त्यांचे सामान घेऊन त्या खोलीत काय गेले. त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेतूनही उतरले. आधी ते लोक फक्त इज्जत देत नव्हते,
पण आता 2 वेळचं जेवणही खूप मुश्किलीने देऊ लागले. जी लोक आपल्याच आई वडिलांना विचारत नाहीत ते आपल्या बहिणीला काय विचारतील. मीरा तिच्या संसारात मग्न होती. कधी कधी फोन करून त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायची. बघता बघता स्वतःसाठी आणि किशोरजी यांच्यासाठी जेवण बनवण्याची जबाबदारी कमलाजी यांच्यावर आली. त्यांच्या मुलाकडे तर त्यांच्याशी बोलायलाही वेळ नव्हता आणि मनात जागाही नव्हती. जर किशोरजी यांनी मुलाला काही विचारलं तर तो उलट 4 गोष्टी त्यांना ऐकवायचा आणि बिचारे समाजाच्या भीतीने शांत बसायचे. एक दिवस कमलाजी यांची तब्येत बरी नव्हती म्हणून किशोरजी यांनी त्यांच्या सुनेला जेवण बनवून द्यायला सांगितले. श्वेता म्हणाली की घरात जेवण फुकट मिळत नाही. तुमच्या पेन्शनचे पैसे तुमच्याच औषधामध्ये खर्च होतात आणि रिटायरमेंटचे सर्व पैसे तर तुम्ही या घराला लावले. आता या घरात तुमच्या लहान मुलाचाही हिस्सा आहे. मग मीच का म्हणून तुमची सेवा करू? तिथे फ्रीजमध्ये ब्रेड ठेवला आहे, तो खायला घाला, असे म्हणत तिने त्याच्या तोंडावर दार लावून घेतले. बिचारे किशोरजी शेजारी पाजारीही जेवण मागून खाऊ शकत नव्हते. ते काय म्हणाले असते की मुलगा आणि सून घरात असूनही आमच्याकडून भीक मागून खात आहे. ते डोळ्यात पाणी आणि हातात ब्रेड घेऊन कमलाजी यांच्याकडे आले. कमलाजी यांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना काय घडले असेल याचा अंदाज आला. त्या म्हणाल्या, माझ्यासाठी का म्हणून तुम्ही कुणाकडे भीक मागता? किशोरजी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कमलाजी म्हणाल्या, तुम्हाला अशा स्थितीमध्ये पाहून मी तिथेही सुखाने नाही राहणार. फक्त एकटा शेवटचं मला तुमच्या हाताने पाणी पाजता का? किशोरजी कमलाजी यांचा हातात हात घेऊन रडतच म्हणाले की कमला, असं बोलू नकोस. मी तुझ्याविना कसा जगू? या जगात माझं आपलं असे कोणीच नाही. असं म्हणत किशोरजी यांना कमलाजी यांच्या तोंडात पाण्याचा एक घोट टाकला. त्यांनी त्यांचे डोळे कायमचे बंद केले. किशोरजी यांनी त्यांच्या मुलीला फोन केला. मीरा घाबरून विचारू लागली, काय झालं बाबा, एवढ्या रात्री फोन केलात? किशोरजी म्हणाले, मीरा, तुझी आई आपल्याला कायमची सोडून गेली. आता मलाही जायचं आहे. मीराला काहीच सुचत नव्हते. ती मोठमोठ्याने रडू लागली. तिचा आवाज ऐकून आकाश झोपेतून जागा झाला आणि मीराला विचारू लागला, काय झालं मीरा? ती म्हणाली, आकाश, गाडी काढा, आई आपल्याला सोडून निघून गेली. रडत रडत तिने तिच्या भावाला फोन केला तर तो म्हणाला की संध्याकाळपर्यंत तर चांगले होते, मग अचानक काय झालं? मीराला आश्चर्य वाटले की एकाच घरात राहून त्यांना हेही माहीत नाही. ती घरी पोहोचली आणि आपल्या वडिलांना मिठी मारून ढसाढसा रडू लागली. तिचे वडील दगडासारखे बनलेले होते. मुलीने पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा किशोरजी यांनी घडलेली घटना सांगितली. सर्व विधी पार पाडल्यानंतर मीराने तिच्या भावाला सांगितले की आता वडिलांना तुमची गरज आहे, त्यांना मागच्या खोलीत ठेवू नका. त्यावर अजय म्हणाला की माझी ही पुन्हा बदली होणार आहे, पण आईची तब्येत बरी नव्हती म्हणून मी बोलू शकलो नाही. दोघं भावांनी ठरवले की हे घर आणि जमीन विकून वडिलांना कायमस्वरूपी आपल्यासोबत घेऊन जावं. पण किशोरजीचे ते घर सोडू इच्छित नव्हते. मीराने त्यांना खूप विनवणी केली की माझ्यासोबत चला, पण ते म्हणाले की या घरात तुझ्या आईच्या खूप आठवणी आहेत. मी हे सोडून तुझ्यासोबत कसा येऊ शकतो? शिवाय शेजारी पाजारीही खूप चांगले आहेत. काही प्रॉब्लेम झाला तर तुला नक्की कळवेल. इतकं बोलून सगळे ज्याच्या त्याच्या घरी परतले. आता किशोरजी आजारी राहू लागले. 2-3 दिवसापासून त्यांची तब्येत जास्तच खराब राहू लागली होती. मुलाला आणि सुनेला सांगितले तर त्यांनी दुर्लक्ष केले. ते 2 दिवस झाले जेवलेही नाहीत आणि त्यांच्या खोलीतून बाहेरही पडले नाहीत. ते खूप अशक्त झाले होते. त्यांना त्यांचे हात पाय देखील हलवता येत नव्हते. तेवढ्यात त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ येऊन म्हणाला की बाबा, आम्ही आज रात्री बाहेर जात आहोत. मुलांनाही बरे वाटले. तेव्हा किशोरजी म्हणाले की माझी तब्येत बरी वाटत नाही. आता कुठेही जाऊ नका. माझ्या आजूबाजूला राहा. कधी शेवटचा श्वास घेतला जाईल सांगता येत नाही. मुलगा म्हणाला, बाबा, म्हणजे आम्ही तुमच्या मरणाची वाट बघत बसू का? कुठेच जाऊ नको का? आम्हाला आमचे आयुष्य आहे की नाही? तर श्वेता म्हणाली, अहो चला, तुम्ही कुठे यांचं ऐकता? यांची रोजचीच नाटकं असतं. एवढे बोलून मुलगा आणि सून तिथून निघून गेले. किशोरजी मागून आवाज देऊ लागले पण त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शिवाय बाहेर जाताना घराला कुलूपही लावून गेले. किशोरजीने बिचारे खूप रडत होते. त्यांचं रात्री अचानक त्यांच्या छातीत खूप दुखू लागले.
मुलाला बऱ्याचदा फोन केला, पण त्याने जाणून बुजून फोन उचलला नाही. तेव्हा त्यांनी मुलीला फोन केला तर त्यांची मुलगी एका आवाजावर धावत आली, पण तोपर्यंत किशोरजी कायमचे त्यांच्या बायकोजवळ निघून गेले होते. तेव्हा अचानक मीराची नजर त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवर पडली. आकाशने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते की मी काही महत्त्वाची कागदपत्रे माझ्या वकिलाकडे ठेवली आहेत. तुझ्या भावांना ही याबद्दल सांग, पण पुढे तेच कर जे मी या चिठ्ठीत लिहिले आहे. त्यांनीही कळायला हवे, बाप बापच असतो आणि जेव्हा स्वतःला त्रास होतो तेव्हा बाप काहीही करू शकतो. मीरा हे ऐकून खूप रडू लागली, कारण आठवड्यापूर्वीच मीराने त्यांना खूप चांगले जेवण भरवले होते, त्यांच्यासोबत छान गप्पा मारल्या होत्या आणि त्यांना झोपवून तिच्या घरी निघून गेली होती. आई वडील गेल्यानंतर आता मीराचे माहेर संपले होते. सकाळी जेव्हा मुलगा आणि सून घरी परतले तेव्हा वडिलांना पाहून भीतीने थरथर कापू लागले, कारण आज त्यांच्यामुळेच किशोरजी यांचे निधन झाले होते. जर त्यांनी डॉक्टरांना दाखवले असते तर कदाचित किशोरजी आणखीन काही दिवस वाचले असते. बातमी कळताच त्यांचा लहान मुलगा विजय सुद्धा पोहोचला होता. त्यानंतर वडिलांवर अंत्यविधी करण्यात आली. त्यानंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले आणि मीरा देखील तिच्या घरी निघून गेली. ते जाताच दोघं भाऊ संपूर्ण घरात दागिने आणि संपत्तीची कागदपत्रे शोधू लागले, पण कुणालाच काही मिळाले नाही. जेव्हा त्या लोकांनी किशोरजी यांचे मित्र वकील साहेबांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की सगळी कागदपत्रे माझ्याकडे सुरक्षित आहेत, पण योग्य वेळ आल्यावर तुम्हाला ते सगळे मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागेल. पण याद राखा, त्यावेळेस तिथे मीराचे असणे आवश्यक आहे. बराच काळ लोटला. वडील गेल्यानंतर भावांनी हालचाल विचारणे सोडून दिले. वर्ष ओलांडल्यानंतर अजयने फोन केला. कशी आहेस मीरा? मीरा म्हणाली, मी बरी आहे भाऊ. आज कशी आठवण झाली? त्यावर अजय म्हणाला, अरे बहिणीची आठवण यायला कोणते कारण असणे गरजेचे आहे का? तुला हे सांगण्यासाठी फोन केला की नाही? आणि वडिलांचे एकत्रच वर्षश्राद्ध करत आहोत. विजयसुद्धा त्यांच्या कुटुंबियांना घेऊन येत आहे. बाबांच्या घरातच त्यांचे श्राद्ध ठेवले आहे, त्यामुळे तू सुद्धा तुझ्या संपूर्ण कुटुंबियांना घेऊन ये. मीरा विचार करत होती की आज अचानक माझ्या भावाच्या मनात माझ्यावर इतके प्रेम कसे उत्पन्न झाले. काल लहान भावाचाही फोन आला होता. त्याच्याही बोलण्यात खूप गोडवा होता. मीराला आश्चर्य या गोष्टीचे होते की ज्या आई वडिलांचा जिवंत असताना सतत अपमानास्पद वागणूक दिली, आज सगळ्यांना एकत्र बोलावून त्यांचे श्राद्ध करत आहेत. संध्याकाळी जेव्हा आकाश घरी आला तेव्हा मीराने त्यांच्याकडे आपले मन हलके केले. तिला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. जेव्हा तिचे दोघे भाऊ वेगवेगळे राहत होते तेव्हा आपल्याच आई वडिलांसाठी त्यांच्याकडे टाईम नव्हता आणि जेव्हा कधी ते त्यांच्या घरी जायचे तेव्हा त्यांना 2 वेळचं जेवणही सुखाने कधी दिले नाही. आणि मी जर काही बोलले तर ते मलाच ऐकवायचे की तू ही त्याची मुलगी आहे, मग तू का नाही त्याची काळजी घेत? आकाशने मला बऱ्याचदा सांगितले की मीरा, तू आईबाबांना इथे आपल्या घरी राहायला घेऊन ये, पण मी त्यांना सांगितले की अहो, तुम्हाला कळत नाही, आई ऐकणार नाही आणि समाज काय म्हणेल. आई या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेत असते. बाबा त्यांचे मन माझ्याकडे बोलून हलके करतात. आता मला हे कळत नाही की ते लोक आज आपल्याला तिथे का म्हणून बोलवत असतील, आणि तेही इतक्या आदराने. तेव्हा आकाश म्हणाला की आपल्याला बाबांची इज्जत समाजात राखून ठेवण्यासाठी तिथे जावेच लागेल. तू काळजी करू नकोस, मी ऑफिसला रजा घेतो आणि मग आपण तिथे जाऊया. 2 दिवसांनी आकाश आणि मीरा आपल्या भावांच्या घरी पोहोचले. श्राद्ध खूप चांगल्या प्रकारे पार पडले, कारण सगळ्यांना आशा होती की आज त्यांना खूप पैसे मिळणार. तर मीरा तिच्या आई वडिलांच्या आठवणीत खूप रडत होती. सगळे गेल्यावर वकील साहेबांनी सगळ्यांना एकत्र बोलावले. मीरा आणि आकाश त्यांच्या घरी जाऊ लागले तेव्हा वकील साहेबांनी त्यांना ही थांबवले आणि म्हणाले की नाही जावई बापू, तुम्ही असे जाऊ शकत नाही, कारण इथे तुमची उपस्थिती आवश्यक आहे. तुमच्याशिवाय इथे काही शक्य नाही. मग त्यांनी सगळ्यांसमोर दागिने, रोकड आणि काही कागदपत्रे टेबलावर काढून ठेवले.
त्यात किशोरजी यांनी लिहिलेले एक पत्र देखील होते. ते पत्र वकील साहेबांनी सगळ्यांसमोर वाचून दाखवले. दागिने आणि FD मीरासाठी आहे. माझे हे मोठे घर कमलाबाल आश्रम आणि वृद्धाश्रमासाठी आहे आणि त्यांची जबाबदारी आकाश आणि मीरा यांना दिली जावी. कारण ज्या मुलांना स्वतःच्या आईवडिलांना सांभाळता आले नाही ते इतर लोकांना काय सांभाळणार. मी त्यांना या शेवटच्या जबाबदारीतून हे मुक्त करत आहे. आकाश हे पाहून आश्चर्यचकित झाला. मीरा तर हे ऐकूनच विचार करू लागली की बाबांनी एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. त्यावर श्वेता रागातच म्हणाली की अच्छा, तर त्यांना नोकराच्या खोलीत काय शिफ्ट केले तर त्यांनी मरता मरता या गोष्टीचा बदला आमच्याकडून असा घेतला. मला जर या गोष्टीची जराही कल्पना असती तर मी कधीच या घरी राहायला आली नसती. तेव्हा लहान सून म्हणून म्हणाली, अरे ताई, तुम्ही त्यांच्यासोबत जे केले ते केले, पण मी काय केले होते? माझ्यासोबतही त्यांनी अन्यायच केला. तेव्हा मीरा म्हणाली, तुम्हाला जराही लाज वाटत नाही? जेव्हा तुम्हाला तुमचे कर्तव्य पार पाडायचे होते तेव्हा सगळ्यांनी माघार घेतली. एकीने कडू शब्द बोलून टोमणे मारून त्यांचा जेमतेम 2 वेळेचं जेवण दिले तर दुसरीने प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि आज त्यांच्या या निर्णयावर बोट ठेवत आहात. माझ्या बाबांनी जाता जाता जे केले ते चांगलंच केलं. मला काहीच करावं लागलं नाही. 2 भाऊ मीरा आणि आकाशला बोलू लागले की नक्कीच तुम्ही लोकांनी बाबांचे कान भरले असणार, कारण त्यांच्या शेवटच्या क्षणी तुम्ही त्यांच्याजवळ होते. तुम्हीच त्यांना असं करायला सांगितलं असणार. तेव्हा आकाश म्हणाला, बाबांना काही शिकायची गरज नव्हती. ते स्वतःच खूप समजदार होते. त्यांनाही माहीत होतं तुमच्या मनात त्यांची काय आणि किती इज्जत आहे. तुम्ही लोकांनी जराही त्यांच्याकरिता वेळ काढला असता, त्यांची काळजी घेतली असती तर कदाचित तुम्हाला आजचा हा दिवस पाहावा लागला नसता. तुमच्या भविष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करीन, कारण तुमच्या मुलांनीही पाहिले आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांना कशी वागणूक दिली आहे. चल मीरा, बाबाने दिलेली जबाबदारी पार पाडायची आहे. मीराने वकील साहेबांना सांगितले की हे दागिने विकून मला माझ्या बाबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि ही FD बाबांची आठवण म्हणून मी माझ्याजवळ सुरक्षित ठेवीन. जेव्हा कधी या आश्रमाला पैशाची अडचण येईल तेव्हा मी हे पैसे देखील तिथे खर्च करेल. मी मुलगी असली तरी प्रत्येक वर्षी माझ्या आईवडिलांचे श्राद्ध याच कमला आश्रममध्ये करीन. कारण आईवडील असताना ही या लोकांकडे त्यांच्यासाठी वेळ नव्हता, तर मी त्यांचे हे कार्यही त्यांना का म्हणून देऊ. आता बाबांनी त्यांची शेवटची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. ती मी पूर्णतःच नेण्यास पुरेपूर प्रयत्न करीन. श्वेता म्हणाली, तरी मी तुम्हाला सांगत होते की तुमचे वडील जितके साधेभोळे दिसतात तसे अजिबात नाहीत. ते आतून खूप कपटी मनाचे होते. हाच न्याय केला का त्यांनी आपल्यासोबत? जेव्हा ते आपल्याकडे येऊन राहायचे तेव्हा मी माझ्या हाताने त्यांना बनवून खाऊ घालायची, याचीही जाणीव ठेवली नाही का त्यांनी? मीरा तिच्या समोर येऊन म्हणाली, थोडी तरी लाज बाळगा वहिनी. तुमची मुलंही हे सर्व ऐकत आहेत. जितके तुम्ही माझ्या आईवडिलांसाठी केलं त्याच्या दुप्पट तुम्ही त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे. मला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण मी कधीच मध्ये काही बोलली नाही. वाटलं होतं की आज ना उद्या तुम्हाला तुमची चूक लक्षात येईल आणि तुम्ही आईवडिलांसोबतचे तुमचे नाते सुधाराल, पण नाही. भीती तर आता या गोष्टीची वाटते की जेव्हा तुमचीच मुले तुमच्यासोबत असे वागतील तेव्हा तुमच्यासारख्या लोकांसोबत आता मला कोणतेही नाते ठेवायचे नाही. ज्या लोकांना आपल्याच आईवडिलांसाठी वेळ मिळाला नाही ते माझ्यासाठी काय वेळ काढतील. चला निघते मी. असे बोलून मीरा तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली. वेळ गेला आणि त्या लोकांसोबतही ते झाले जे त्यांनी त्यांच्या आईवडिलांसोबत आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत केले होते. मुले मोठी झाली आणि त्यांच्या मॉडर्न बायकांनी त्यांच्या सासू सासऱ्यांना घरातून हाकलून वृद्धाश्रमात पाठवून दिले. आज ते चौघे पण वृद्धाश्रमात जेमतेम आपले दिवस काढत आहेत.